तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. ITIच्या स्टुडंट्ससाठी म्हणजे विद्युत सहाय्यक किंवा असिस्टंट टेक्निशियनच्या येणाऱ्या एक्झामसाठी आपण क्रॅश कोर्स आहे तो स्टार्ट केलेला आहे, ज्याचे 3 लेक्चर्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आपल्या चॅनलवर सेपरेट प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंडक्टर आणि इन्सुलेटर्स बाबतीत जाणून घेऊया. थेअरी आणि त्याच्याबरोबर क्वेश्चनसुद्धा आपण डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल ह्याची एक आयडिया येईल. बेसिकपासून इलेक्ट्रिकलचे आपण जे काही क्वेश्चन्स ते डिस्कस करतो आहे, ह्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आपण करूया, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. तर लेक्चर स्टार्ट करूया आपण. कंडक्टर आणि इन्सुलेटर बेसिक आयडिया काय ते घेऊया. मी मराठीतून पण तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि इंग्लिशमधून सुद्धा एक्सप्लेन करेन, म्हणजे जर काही वर्ड समजत नसतील तर, जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होऊन जातील. तर स्टार्टिंगला कंडक्टर काय असतात. कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिकल भाषेमध्ये आपण जर म्हणालो तर त्याला म्हणतो आपण वाहक. मराठी भाषेत म्हणालो तर म्हणजे ज्या कुठल्या पदार्थामधून जर कुठलंही एकतर आपण हीट म्हणू शकतो, एकतर गरमी वाहू शकते किंवा उष्णता ज्याच्यातून वाहू शकते किंवा इलेक्ट्रिसिटी वाहू शकते. तर आपण मोस्टली इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत बोलतो. आपण इलेक्ट्रिकल शिकतो, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहोत, ITI केलेलं असेल, इलेक्ट्रिशियन आहोत, वायरमॅन आहोत. त्यामुळे आपण इलेक्ट्रिकल करंट ज्याच्यामधून वाहतो, ज्याच्यामध्ये कमीत कमी विरोध इलेक्ट्रिकल करंटला मिळतो, त्याला आपण कंडक्टर असं म्हणू शकतो. तर साधारणपणे सर्व जे काही धातू आहेत म्हणजे मेटल्स आहेत ते सगळे विजेचे वाहक असतात. एक्झाम्पल घेतलं तर तांबे म्हणजे कॉपर किंवा ॲल्युमिनियम लोखंड, या सगळ्यांमधून इलेक्ट्रिसिटी आहे म्हणजे आपला जो काही करंट आहे तो इझिली वाहतो. त्याचे काही काही एक्झाम्पल पण दिले, जसं इथे सिल्वरचा चमचा एक आहे, गोल्ड आहे, कॉपर म्हणा, स्टील म्हणा किंवा सी वॉटर म्हणजे आपलं जे काही मिठाचं पाणी किंवा खारट पाणी असतं ते सुद्धा ह्याचं कंडक्टर आहेत. या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूया. सॉलिड कुठले आहेत, लिक्विड कुठले आहेत आणि गॅसेस कंडक्टर कुठले आहेत. त्यानंतर दुसरा इन्सुलेटर. इन्सुलेटर काय असतात तुम्ही ऐकलंसुद्धा असेल, पण स्पेसिफिकली जर आपण त्याच्या बाबतीत म्हणालो तर त्याची डेफिनेशन एकदा बघून घेऊया. तर ज्या पदार्थाचा विरोध उच्च असतो व ज्यामधून सहजपणे किंवा मंदपणे म्हणजे फार कमी प्रमाणात करंट वाहून जाऊ शकत नाही, अशा पदार्थाला अवाहक म्हणजेच इन्सुलेटर असे म्हणतात. म्हणजे ज्या कुठल्या पदार्थांमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही किंवा फार क्वचित असा फ्लो होतो, त्याला आपण इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स म्हणू शकतो. जसं एक्झाम्पल आहे रबर म्हणा, ग्लास, ऑइल, डायमंड किंवा ड्रायवूड. तर ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. इन्सुलेटरला दुसरा एक वर्ड आहे डाय इलेक्ट्रिक असेही त्याला म्हणतात. ओके, लक्षात असं ठेवू शकता. डाय म्हणजे मरणे आणि इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी करंट, म्हणजे इलेक्ट्रिसिटी करंट ज्याच्यातून फ्लो होत नाही किंवा मरून जातो, ज्याच्यातून पास करायला गेला तर तो मरून जातो. तर त्यामुळे असं तुम्ही ट्रिक करून लक्षात ठेवू शकता की इन्सुलेटरलाच आपण डाय इलेक्ट्रिक असं म्हणू शकतो. कंडक्टर्स हे विद्युत प्रवाह वाहून नेण्याचा मार्ग म्हणून वापरतात. कंडक्टर्स काय करतं तर विद्युत प्रवाह म्हणजे करंटला पाथ देतात, एक दिशा देतात ज्याच्यातून फ्लो करू शकतात. आणि जे इन्सुलेटर असतात ते त्यांना एकमेकांपासून रोखतात. म्हणजे कंडक्टर इलेक्ट्रिकलमधला हिरो आहे आणि इन्सुलेटर तो आपण म्हणू शकतो इलेक्ट्रिक करंटसाठी विलन आहे, की जो त्याला अडवतो, त्याला पुढे जाऊ देऊ शकत नाही. पण ह्याचा एक खूप मोठा फायदा आहे की आपल्याला इलेक्ट्रिसिटीपासून संरक्षण मिळतं. म्हणजे जर आपण डायरेक्टली कुठल्या मेटलला वगैरे हात लावायला गेला तर आपल्या अंगातून वगैरे इझिली करंट फ्लो होऊ शकतो, आपल्याला शॉक लागू शकतो. तर त्यामुळे इन्सुलेटरचा तिथे खूप जास्त फायदा आहे. तर तसं म्हणायला गेलं तर इन्सुलेटरच खरे आपल्यासाठी हिरो आहेत. ओके, करंटसाठी ते विलन असतील पण आपल्यासाठी, आपल्या सेफ्टीसाठी ते खरे हिरो आहेत. सोबतच आपण बघितलं की कंडक्टर बघितले, इन्सुलेटर पण बघितले, पण या दोघांच्या सारखी किंवा दोघांच्या मध्ये ज्याची प्रॉपर्टी लाय करते त्याला आपण म्हणतो सेमी कंडक्टर. म्हणजे ना त्यांना पूर्णपणे कंडक्टर म्हणू शकतो, ना त्यांना आपण पूर्णपणे इन्सुलेटर म्हणू शकतो. हे दोघांच्या मध्ये कुठेतरी राहतात, त्याची प्रॉपर्टी आहे ते दोघांसारखी मिक्स असते. ओके, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे मी ते मटेरियल विथ इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह बिहेवियर समवेअर बिटवीन अ कंडक्टर अँड इन्सुलेटर. समवेअर बिटवीन म्हणजे या दोघांच्या मध्ये इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोघांसारख्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये दिसतात. सोबतच लिहिलं आहे रेझिस्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. रेझिस्टिव्हिटी वगैरे काय आहे ते सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. पण थोडक्यात तुम्हाला माहिती असेल रेझिस्टिव्हिटी म्हणजे करंटला अपोजिट करण्याची काही प्रॉपर्टी आहे. करंटच्या फ्लोला किंवा प्रवाहाला अपोजिशन करण्याची म्हणजे रोखण्याची, विरोध करण्याची काही प्रॉपर्टी आहे, त्याला आपण म्हणतो रेझिस्टिव्हिटी. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड आत्तापुरती विसरून जा. सो इट इज यूज टू फॉर्म म्हणजे सेमी कंडक्टर आपण कशासाठी यूज करतो तर डायोड बनवायला, ट्रान्झिस्टर, थायरिस्टर असेल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जे काय आहेत ते बनवायला आपण सेमी कंडक्टर यूज करतो. तुम्ही IC वगैरे बघितलेले असतील, आपल्या रिमोटमध्ये वगैरे आतमध्ये कधीतरी चिप्स वगैरे बघितले असतील, ते सर्किट बघितले असेल, PCB वगैरे, ते हे सगळे जे काय आपण यूज करतो ते सेमी कंडक्टर आहेत. ओके, तर आपला मेन टॉपिक आहे कंडक्टर आणि इन्सुलेटर. तर त्याच्यावर जास्त फोकस करूया. तर
चांगल्या वाहकाचे गुणधर्म. वाहक म्हणजे काय तर कंडक्टर. कंडक्टरचे चांगले गुणधर्म काय आहेत, किंवा जर एक कोणी विचार तुम्हाला की कंडक्टर हा चांगला आहे की वाईट आहे, तर ते कुठल्या प्रॉपर्टीवरून ठरवाल, तर चांगला आहे की वाईट आहे आपण खालील प्रॉपर्टीवरून इथे डिसाईड करू शकतो. चांगल्या गुणधर्म चांगल्या वाहकासाठी म्हणजे गुड कंडक्टरसाठी काय काय इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिले की वाहकाची वाहकता जास्त असली पाहिजे, म्हणजे हाय कंडक्टिव्हिटी. याचा अर्थ त्याच्यातून करंट आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात त्याने स्वतःमधून पास करून दिला पाहिजे. कारण कंडक्टर कशाला म्हणतो की जो करंटला पास करून देतो, स्वतःमधून प्रवाह करून देतो, इझिली त्याच्यातून जायला त्याला मार्ग देतो. तर त्यामुळे हाय कंडक्टिव्हिटी असली पाहिजे. दुसरं म्हणजे विशिष्ट विरोध कमीत कमी असला पाहिजे. विशिष्ट विरोध म्हणजे आपला स्पेसिफिक रेझिस्टन्स. स्पेसिफिक रेझिस्टन्स हा मटेरियलवर डिपेंड करतो, म्हणजे आपण कुठल्या मटेरियलपासून तो बनलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतो. तर त्याचा जो स्पेसिफिक रेझिस्टन्स आहे तो कमी असला पाहिजे. साधारणपणे हा दर घन सेंटीमीटरला मायक्रो ओममध्ये असला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की रेझिस्टन्स जर आपण म्हणालो तर तो मायक्रो ओममध्ये असला पाहिजे, जर रेझिस्टन्स बाबतीत म्हणालो तर. स्पेसिफिक रेझिस्टन्स गोष्ट वेगळी आहे, रेझिस्टन्स गोष्ट वेगळी आहे. दोघींमध्ये कन्फ्यूज होऊ नका. हे मी नंतर एकदा आपल्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेन स्पेसिफिक रेझिस्टन्स आणि रेझिस्टन्समध्ये काय फरक येते. त्यानंतर तापमान वाढले असता त्याच्या रेझिस्टन्समध्ये होणारी वाढ कमीत कमी असली पाहिजे. म्हणजे टेम्परेचर जर बदललं, जर तापमान बदललं तर त्यामुळे रेझिस्टन्सवर त्याचा फरक पडला नाही पाहिजे. कारण का, जर रेझिस्टन्स बदलला तर त्याच्यातून फ्लो होणारा जो काही करंट आहे तो सुद्धा बदलेल. त्यामुळे आपल्याला कंडक्टर असा नको आहे की आज कमी टेम्परेचरवर तो चांगला वागतोय किंवा जास्त टेम्परेचरवर तो चांगला वागतो आणि कमी टेम्परेचर असेल तर नीट नाही वागत आहे, असं नाही. आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या टेम्परेचरवर तो समान वागणूक त्याने दिली पाहिजे, असं आपलं असलं पाहिजे कंडक्टर. वाहक एक लवचिक असला पाहिजे, म्हणजे फ्लेक्झिबल असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या बारीक बारीक तारा बनवणं सोपं असलं पाहिजे. कारण आपण जे काही तारा वगैरे बनवतो, कंडक्टर वायर्स वगैरे बनवतो, त्याच्यापासून ताराच जर बनल्या नाही तर काय फायदा होणार नाही त्याचा. आपण केबल वगैरे त्याला यूज नाही करू शकत केबलसारखं. त्यामुळे इट शुड बी डक्टाईल. त्यानंतर तारांचा जॉईंट्स वगैरे योग्य असला पाहिजे. जॉईंट वगैरे बनवणं त्याच्यापासून इझी असलं पाहिजे. सोल्डरिंग सहजासहजी बसवणं त्याच्यावर योग्य असलं पाहिजे. म्हणजे आपण इझिली सोल्डरिंग वगैरे करतो बाहेर, तर त्याच्यावर सोल्डरिंगला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, हेल्प केली पाहिजे. त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, म्हणजे यांत्रिक शक्ती आहे, ते मजबूत असली पाहिजे. इझिली तुटला नाही पाहिजे तो. त्याची ताणशक्ती चांगली असली पाहिजे, म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो, तो ताणला किंवा त्याच्यावर फोर्स आला, ताण आला तरीसुद्धा तो तुटला नाही पाहिजे. त्यानंतर गंज प्रतिबंधक असला पाहिजे, म्हणजे नॉन कोरेसिव्ह. कारण जर त्याच्यावर गंज वगैरे पकडला तर लवकर खराब होऊ शकतो, मग त्याची कंडक्टिव्हिटी आहे ती कमी होऊ शकते, ज्याच्यातून करंट आहे तो इझिली नाही फ्लो होणार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तो बाजारात विपुल प्रमाणात अवेलेबल असला पाहिजे, म्हणजे अवेलेबिलिटी त्याची इट शुड बी हाय. त्यानंतर ऑब्व्हियसली किंमतीला पण परवडला असला पाहिजे. एकदम महागातला घेऊन आपण पॉसिबल होणार नाही सगळ्यांनाच ते यूज करणं. त्यामुळे कॉस्टसाठी सुद्धा तो स्वस्त कम्पॅरेटिव्हली असला पाहिजे. आणि त्यानंतर वातावरणाचा होणारा परिणाम त्याच्यावर म्हणजे ऑलमोस्ट नसला पाहिजे, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ द एन्व्हायरमेंटल चेंजेस. जसं वातावरण बदलेल त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलायला नको. ठीक आहे, लगेच एक क्वेश्चन बघून घेऊया ह्याच्यावर फ्रेश एकदम, की विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, व्हिडिओ पॉज करा, स्वतः एकदा ट्राय करा आणि नंतर व्हिडिओ रिझ्यूम करून चेक करा की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही आहे. ऑप्शन दिलेले आहेत हाय रेझिस्टन्स, लो रेझिस्टन्स, हाय इन्सुलेटिंग कॅपॅसिटी, लो मेल्टिंग पॉईंट आणि हाय ब्रिटलनेस. ओके, तर आत्ता आपण गुड कंडक्टरच्या प्रॉपर्टीज बघितल्या. तर हाय रेझिस्टन्स असेल तर करंट त्याच्यातून कमी फ्लो होईल, करेक्ट. ते तर आपल्याला नको आहे, त्यामुळे हा तर ऑप्शन येणार नाही. जर लो रेझिस्टन्स असेल, रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर कमी असेल तर करंटची व्हॅल्यू त्याच्यामध्ये जास्त असते. कारण ओम्स लॉ ते सुद्धा आपण नंतर बघूया, पण तरीसुद्धा इथे आला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. V इज इक्वल टू आय टाइम्स ऑफ द आर, किंवा जर आर पकडला तर तो असतो V भागिले आय. ह्याच्यामध्ये रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर कमी असेल तर करंटची व्हॅल्यू जास्त असते, किंवा ह्याला मी असं सुद्धा लिहू शकतो आय इज इक्वल टू V भागिले आर. जर रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी तर करंटची व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे तो चांगला कंडक्टर आहे असं मी म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन बी आहे तो माझा इथे करेक्ट ऑप्शन येईल. मराठीमध्ये सुद्धा मी इथे ऑप्शन्स आणि क्वेश्चन्स इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, जाऊया पुढे. तर कंडक्टरचे आपण 3 पार्टमध्ये मेन वर्गीकरण करू शकतो. एक तर घनरूप कंडक्टर म्हणजे सॉलिड कंडक्टर ज्याला आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे द्रवरूप म्हणजे लिक्विड कंडक्टर्स, लिक्विफाईड फॉर्मॅटमध्ये असतात ते. आणि तिसरं वायुरूप म्हणजे गॅसियस फॉर्मॅटमध्ये असतात, गॅसमध्ये जे कंडक्टर किंवा इलेक्ट्रिसिटीला पास करू देऊ शकतात. घनरूप तर आपल्याला सगळ्या माहिती आहेत, चांदी, तांबा, जे कुठले सगळे मेटल्स वगैरे आहेत त्यांना आपण म्हणू शकतो घनरूप कंडक्टर. त्यामुळे त्याच्या बाबतीत जास्त डिस्कस नाही करत मी.
दुसरं आहे द्रवरूप कंडक्टर. कुठले कुठले लिक्विड आहेत तर कॉपर सल्फेट म्हणा, सिल्वर नायट्रेट, अमोनियम क्लोराईड, सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम क्लोराईड इत्यादीचा द्राव हे विजेचे वाहक आहेत. म्हणजे ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी आहे ते इझिली पास होऊ शकते. ओके, आपण शाळेमध्ये एक्सपेरिमेंट वगैरे केले असेल किंवा ॲटलिस्ट तुम्हाला थोडं बहुत पिक्चर तरी लक्षात असेल, जरी केलं नसेल तरी पुस्तकात कुठे ना कुठेतरी बघितलं असेल. सिल्वर नायट्रेट सोल्युशन आपण इलेक्ट्रोलिसिस वगैरे बघतो, इलेक्ट्रोप्लेटिंग वगैरे बघतो, तर ह्याच्यामध्ये आपण हे लिक्विड हे ते वेगवेगळे ते यूज करू शकतो. तर इथेच आपल्यापैकी एक आपण इथे लिहिलेलं आहे आता जे बघितलं एक्झाम्पल त्यापैकी की सिल्वर नायट्रेट. तर ह्याच्यातून ऑब्व्हियसली करंट जे काय आहे तो म्हणजे करंट वगैरे इझिली पास होऊ शकतो जरी इथे कुठली वायर वगैरे कनेक्ट नसली तरी, बिकॉज ऑफ दिस लिक्विड. या लिक्विडच्यामुळे कारण ह्याच्यातून हेल्प करतं, हे जे आहे ते करंटला वगैरे हेल्प करतं इझिली पास करण्यासाठी. सोबतच तुम्हाला माहिती आहे मिठाचं पाणी, सोडियम क्लोराईड वगैरे ह्याचं तर एक्सपेरिमेंट केला असेलच. सोडियम क्लोराईड म्हणजे काय आपलं घरचं मीठ साधं, त्याचं जर पाणी असेल तर त्याच्यातून सुद्धा इझिली इलेक्ट्रिसिटी आहे ती फ्लो होते किंवा करंट आहे तो आपला पाथ येतो, कंप्लीट करतो. हाय ते बल्ब वगैरे तो ग्लो झालेला आहे. किंवा जर आपण डायरेक्टली मेटलचा रॉड जरी कनेक्ट केला तरीसुद्धा त्याच्यातून फ्लो होऊ शकते इलेक्ट्रिसिटी. आणि नंतर राहिला म्हणजे वायुरूप कंडक्टर. कुठले कुठले वायू आहेत तर आर्गॉन आहे, निऑन आहे, मर्क्युरी आहे, हेलियम आहे, सोडियम आहे. तर हे सगळे जे वायुरूप आहेत ते कंडक्टर आपण त्यांना म्हणू शकतो. ह्याचे तुम्ही नावं पण ऐकली असतील, निऑन बल्ब आहे किंवा मर्क्युरी वेपर लॅम्प आहे, हेलियम आहे, सोडियम वेपर लॅम्प आहेत. हे सुद्धा डायरेक्टली वेपर लॅम्प्स आहेत, ते आपण इल्युमिनेशन टॉपिकमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघूया. किंवा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे इल्युमिनेशनवर, ती पण तुम्ही बघितली, तुम्हाला फायदा होईल त्याचा, लक्षात येईल. तर हे लॅम्प आपण स्ट्रीटवर बघतो, ह्याला म्हणतो आपण सोडियम वेपर लॅम्प. ह्याच्या आतमध्ये हे वेपर असतात म्हणजे काय गॅसेस वगैरे ते ह्याच्या आतमध्ये असतात. सोबत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही नेटवरसुद्धा जाऊन चेक करू शकतात. आर्गॉन लॅम्प, निऑन लॅम्प. निऑन लॅम्प तर माहिती आहेत असे फ्लोरोसंट कलरचे वगैरे ग्लो होणारे बऱ्याच वेळेला असतात पार्टीमध्ये वगैरे किंवा हल्ली फंक्शन्समध्ये वगैरे लावलेले असतात, फोटो त्याच्यामध्ये चांगले येतात. तर निऑन, मर्क्युरी, हेलियम, सोडियम हे पण वायू आहेत जे कंडक्टिव्ह आहेत. करेक्ट. तर तिन्ही प्रकारचे आपण एक्झाम्पल सकट बघितले. पटपट जाऊया क्वेश्चनकडे. थेअरी बघून लगेच क्वेश्चन डिस्कस केला तर आपल्या लगेच लक्षात राहतील. तर विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे खालीलपैकी विजेचा उत्तम वाहक कोणता आहे. उत्तम, ओके, उत्तम सर्वोत्तम जो हवा तो शोधा. ऑप्शन आहे डिस्टिल्ड वॉटर, फक्त वॉटर, सॉल्ट वॉटर आणि हॉट वॉटर. ओके, तर ह्या 4 ऑप्शनपैकी पाणी तर आपण म्हणू शकतो की त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, पण त्याच्यामध्ये पण सगळ्यात ॲक्युरेट आपण म्हणू शकतो सॉल्ट वॉटर किंवा खारट पाणी, खारे पाणी जे आहे ते उत्तर करेक्ट येईल. कारण आत्ताच आपण बघितलं सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ असेल किंवा स्टार्टिंगलाच मी दाखवलं सी वॉटर, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी आपली इझिली फ्लो होते. आता जाऊया आपण टाईप ऑफ कंडक्टरकडे. सगळ्यात टॉपमोस्ट लेवलला येतो तो म्हणजे सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टर काय आहे तर ज्याची कार्यक्षमता म्हणजेच इफिशियन्सी 99.9% म्हणजे खूप एक्स्ट्रीमली हाय आहे, खूपच जास्त हाय आहे. तर सुपर कंडक्टर आपण म्हणू शकतो की त्याच्यातून ऑलमोस्ट काहीच लॉसेस वगैरे होत नाही आहे. काय आहे ते बघून घेऊया. मी इंग्लिशमध्ये वाचतो, तुम्ही मराठीमध्ये वाचून घ्या. सुपर कंडक्टर्स आर डिफरंट फ्रॉम द ऑर्डिनरी कंडक्टर सच ॲज कॉपर. म्हणजे हे कंडक्टर आहेत पण ते कंडक्टरपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. जसं आपला कॉपर नॉर्मल कंडक्टर आहे ह्याच्यापेक्षा सुपिरियर असं आपण म्हणू शकतो, त्याच्यापेक्षा अव्वल आहेत. अनलाईक रेग्युलर कंडक्टर हुज रेजिस्टन्स ग्रॅज्युअली रिड्युसेस, द सुपर कंडक्टर्स रेजिस्टन्स ड्रॉप टू 0 बिलो फिक्स टेम्परेचर. म्हणजे काय, नियमित जे आपले नॉर्मल कंडक्टर आहे ते नॉर्मल कंडक्टरमध्ये काय होतं, जो काय रेजिस्टन्स आहे तो हळूहळू कमी होत जातो. पण सुपर कंडक्टरचं कसं असतं, एका स्पेसिफिक टेम्परेचरला ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर, ह्या टेम्परेचरच्या खालती जर टेम्परेचर गेलं सराउंडिंगचं किंवा त्याच्यामध्ये आपण त्याचं टेम्परेचर काही कारणामुळे कमी करायचा प्रयत्न केला तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो डायरेक्ट 0 होऊन जातो. म्हणजे एक सर्टन लेवलचं जर खाली टेम्परेचर गेलं, सपोज मी असा इथे टेम्परेचरचा ग्राफ काढला तर नॉर्मली असं असेल तर डायरेक्टली त्याचा ग्राफ 0 होऊन जातो, रेजिस्टन्सचा जो काही ग्राफ असेल तर कुठलं ते टेम्परेचर आहे -273 डिग्री सेल्सिअस. ओके, मायनसमध्ये आहे किंवा 0 केल्विन. हे डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं क्रिटिकल टेम्परेचर क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू काय आहे किंवा कुठल्या डिग्री सेल्सिअसला आपण क्रिटिकल टेम्परेचर म्हणू शकतो. तर ह्या टेम्परेचरच्या खाली जर टेम्परेचर गेलं तर हे जे सुपर कंडक्टर आहेत ते 0 रेजिस्टन्स देतात, म्हणजे सगळाच्या सगळा करंट त्याच्यामधून पास करून देतात, स्वतःमध्येच काहीच लॉसेस वगैरे करून घेऊ शकत नाही. त्यामुळे
99.9% म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण 100%च म्हणू शकतो. एक्झॅक्ट 100% म्हणता येणार नाही, कारण तशी कुठलीच गोष्ट आहे ती 100% पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण त्याला 99.9 म्हणजे ऑलमोस्ट डेटॉल एवढं म्हणू शकतो की तिथपर्यंत तो इफिशियन्सी प्रोव्हाइड करतो, जे खूप जास्त आहे. रिसेंटली आता ट्रान्सफॉर्मर वगैरे पण आलेले आहे. ट्रान्सफॉर्मरची ऑलरेडी इफिशियन्सी आपली 97%च्या वर असते, पण ती पण आपण क्लोजर टू 99.9% घेऊन जायचा प्रयत्न करतोय विथ द हेल्प ऑफ दिस सुपर कंडक्टर. त्यानंतर अजून 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर आणि सेमी कंडक्टर. गुड कंडक्टर म्हणजे चांगलं आहे, नावावरूनच कळतं की ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी डायरेक्टली फ्लो होते, चांदी, तांब, ॲल्युमिनियम वगैरे. त्यानंतर मंद वाहक म्हणजे बॅड कंडक्टर. याचा अर्थ ते कंडक्टर आहेत, इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून फ्लो होते पण खूप कमी प्रमाणात फ्लो होते. ओके, मंद म्हणजे एकदम कमी प्रमाणात त्याच्यामधून फ्लो होते. ज्या वाहकामधून प्रवाह म्हणजे करंट वाहण्यास सुवाहकापेक्षा जास्त विरोध होतो त्याच मंद वाहक असे म्हणतात. म्हणजे करंट फ्लो होतो पण अपोजिशन किंवा त्याच्यामधून रेझिस्टन्स आपल्याला जास्त दिसून येतो. एक्झाम्पल आहेत त्याचे टंगस्टन, नायक्रोम, युरेका, कार्बन इत्यादी. ओके, मंद वाहकाचा उपयोग कुठे होतो तर उष्णता व प्रकाश मिळवण्यासाठी, तसेच रेग्युलेटरमध्ये रेझिस्टर म्हणून त्याचा यूज केला जातो. त्यानंतर सेमीकंडक्टर तर आपण डिस्कस केलेलं आहे. एक्झाम्पल आहेत त्याचे सिलिकॉन आणि जर्मेनियम. ओके, इलेक्ट्रॉनिक्सचा टॉपिक जेव्हा येईल तेव्हा आपण सेमीकंडक्टर डिटेलमध्ये डिस्कस करूया. आत्ता आपण कंडक्टर आणि इन्सुलेटरवर फोकस करूया, कारण तोच आपला आजचा टॉपिक आहे. तर चला सोबत क्वेश्चन बघूया पटापट. अ मटेरियल दॅट हॅज अ झिरो रेझिस्टन्स इज कॉल्ड इन्सुलेटर, कंडक्टर, सुपर कंडक्टर की सेमी कंडक्टर. ओके, व्हिडिओ पॉज करा, आन्सर चेक करा. कदाचित कन्फ्युजिंग वाटेल पण बघूया तुमचा आन्सर करेक्ट येते की नाही. ओके, मी डायरेक्टली ऑप्शन टिक करतो. सुपर कंडक्टर इथे करेक्ट ऑप्शन येईल. एका स्पेसिफिक टेम्परेचरला येतं, क्रिटिकल टेम्परेचरला किंवा क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली जर टेम्परेचर गेलं रूमचं किंवा त्याच्या सराउंडिंगचं तर झिरो रेझिस्टन्स दिसेल. पण ह्याच्या उरलेल्या तिघांमध्ये इन्सुलेटर, कंडक्टर आणि सुपर कंडक्टरमध्ये, इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमी कंडक्टरमध्ये झिरो रेझिस्टन्स आपल्याला नाहीच दिसून येणार. काही ना काहीतरी रेझिस्टन्स दिसूनच येईल, पण सेमी कंडक्टरला दिसून येतं फक्त आणि फक्त क्रिटिकल टेम्परेचर असेल तेव्हा किंवा त्याच्या खाली टेम्परेचर गेलं तर. अजून एक क्वेश्चन आहे, विजेच्या वहनास कमीत कमी विरोध करणाऱ्या पदार्थास डॅश म्हणतात. ओके, कदाचित इथे मराठीमधून कन्फ्युजन होऊ शकतं, तर त्यावेळेला तुम्ही ऑप्शन क्वेश्चन तो इंग्लिशमध्ये चेक करू शकता. त्याच्यामध्ये कधी कधी मराठीमध्ये कन्फ्युजिंग असेल तेव्हा इंग्लिशमधून आपल्याला आन्सर क्लिअर कट होऊन जातं. कारण आता ज्यांनी जो पेपर दिलेला आहे सिनियर टेक्निशियनचा वगैरे, ते म्हणाले की मराठीमध्ये कधी कधी आपल्याला कन्फ्युजिंग वाटतं, त्यामुळे इंग्लिशचा क्वेश्चन बघितला तर आपल्याला क्लिअर कट होऊन जातं. तर विजेच्या वहनास कमीत कमी विरोध म्हणजे लीस्ट रेझिस्टन्स. ओके, कमीत कमी विरोध म्हणजे लीस्ट रेझिस्टन्स. ओके, जर रेझिस्टन्स सगळ्यात कमी आहे तर तो कंडक्टर गुड आहे की बॅड आहे? ऑब्व्हियसली तो गुड कंडक्टर असणार, कारण जर रेझिस्टन्स कमी आहे तर करंट त्याच्यातून इझिली फ्लो होतो. ठीक आहे, आय होप समजलं असेल आत्तापर्यंत. जाऊया हळूहळू पुढे. अजून 2 प्रकार पडतात, बेअर कंडक्टर आणि इन्सुलेटेड कंडक्टर. बेअर कंडक्टर म्हणजे सरळ सरळ इथे शब्दात पण दिलेले उघडे कंडक्टर, ज्याच्यावर कुठलंही इन्सुलेशन किंवा कवरिंग चढवलेलं नाही आहे. एक साधा कंडक्टर, उघडा कंडक्टर, ओपन कंडक्टर आहे. त्या ओपन नाही म्हणू शकतो, बेअर म्हणू शकतो. ओपन म्हणजे तुटलेला होतो, तर करेक्ट करेन मी स्वतःला, बेअर कंडक्टर, ओपन नका म्हणू. तर अशा कंडक्टरचा उपयोग ओव्हरहेड लाईन जे आपल्या असतात, इथे डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहेत, ट्रान्समिशनमध्ये किंवा डिस्ट्रीब्युशनमध्ये तिथे आपण यूज करतो. ओव्हरहेड लाईन ही अंडरग्राऊंड मध्ये आपण शक्यतो वापर नाही, इथे लिहिलं ग्राउंड वायर म्हणून. ओके, अंडरग्राऊंड नाही आहे, ग्राउंड वायर किंवा आपण जो अर्थ वायर असतो त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. सोबत लिहिलं आहे ते स्टे वायर, म्हणजे हा जो पोल आहे त्याला स्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी अशी एक वायर आपण कनेक्ट केलेली असते आणि इथे ग्राउंड केलेली असते. तर ही जी वायर आहे ती सुद्धा बेअर कंडक्टर्स, त्याला कुठल्याही इन्सुलेशनची गरज नाही आहे. तसेच घरगुती औद्योगिक वायरिंगमध्ये अर्थ वायर म्हणून त्याचा यूज केलेला जातो. करेक्ट, तर हे आहे बेअर कंडक्टर. आणि दुसरं काय राहिलं मग ते इन्सुलेटेड कंडक्टर, म्हणजे कुठल्याही कंडक्टरवर जर आपण वरतून इन्सुलेटरचं कोटिंग केलं, कवरिंग केलं, मोस्टली अंडरग्राऊंड केबलला आपण करतो. इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक केबलवर किंवा प्रत्येक कंडक्टरवर आपण कोटिंग केलेलं आहे इन्सुलेशनचं. तर त्याचा खूप जास्त फायदा आहे. जसं आपण बघितलं सेफ्टीसाठी वगैरे त्याचा खूप जास्त फायदा होतो. तर ह्याचे 2 प्रकार त्याचे पडतात. ओके, एकत्र एका साईड बाय साईड तुम्ही कम्पेअर करू शकता जर तुम्हाला हे शब्द नवीन असतील तर, बेअर कंडक्टर आणि इन्सुलेटेड कंडक्टर. आता एक एक करत आपण कंडक्टर्स बघून घेऊया आणि त्याचे काय काय फायदे आहेत किंवा ते काय यूज केले जातात, कुठे कुठे यूज केले जातात ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे चांदी.
चांदी सगळ्यात टॉपमोस्ट लेवलला येतं. भले ते गोल्डपेक्षा सोन्यापेक्षा स्वस्त असलं तरीसुद्धा इलेक्ट्रिसिटीमध्ये सगळ्यात जास्त सुपिरियर कंडक्टर जर कोणाला कन्सिडर केलं जातं तर ते आपण चांदीला कन्सिडर करतो. विजेवाहकामध्ये चांदी हा सर्वात उत्तम वाहक आहे, टॉपमोस्ट A1 क्वालिटी. परंतु किंमत जास्त असल्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा खूप मर्यादित ठिकाणी यूज होतो. जसे की एक स्पेसिफिक मीटरमध्ये कुठले विशेष प्रकारचे जिथे खरोखरच जास्त कंडक्टिव्हिटीची गरज आहे तशा मीटरमध्ये आपण वापरतो. रिलेमध्ये वापरतो, HRC फ्यूजमध्ये वापरतो. HRCचा फुल फॉर्म आपण फर्स्ट लेक्चरलाच कव्हर केला फुल फॉर्मच्या. HRC म्हणजे हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. त्याच्यामध्ये एलिमेंट म्हणून हे बघा इथे डायग्राम पण मी दाखवली आहे. तर मधला तो जो एलिमेंट असतो फ्यूज एलिमेंट तिथे आपण बऱ्याचदा चांदीचा म्हणजे सिल्वरचा वापर करतो. तसेच उच्च प्रवाह क्षमतेच्या कॉन्टॅक्टवर मुलामा देण्यासाठी म्हणजे कवरिंग सिल्वर फॉईल वगैरे असतात किंवा सिल्वर कोटिंग वगैरे असतात. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये इथे कॉपरचे दिसत आहेत कंडक्टर जे काय आहे ते स्ट्रँड्स आहेत ते, पण इथे वरती त्याला सिल्वर कोटिंग दिलेली आहे कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी. पण कॉस्टली आहे त्यामुळे फार कमी वापरतात. त्यानंतर 2 नंबरला येतो कॉपर म्हणजेच तांबे. चांदीच्या खालोखाल तांबे हा एक चांगला कंडक्टर आहे. तर आपण रँकिंग लिहून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा येतो 1 नंबरवर सिल्वर. ओके, मराठीत मी ऑलरेडी लिहिलेलं आहे. 2 नंबरवर येतो कॉपर. तर कधी विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे त्याची रँकिंग कशी असली पाहिजे ते. तर ह्याची वाहकता चांदीपेक्षा 90% आहे, म्हणजे फक्त 10%च कमी आहे. तर चांगली असून म्हणू शकतो. चांदी एवढं कॉस्टली पण नाही आहे आणि ऑलमोस्ट चांगली कंडक्टिव्हिटी देते 90%. ती खूप चांगली आहे. त्याची त्यांनी व्हॅल्यू पण दिलेली आहे ते 1.7 मायक्रो ओम. ओके, मायक्रो वगैरे काय आहे लास्ट लेक्चरला आपण कव्हर केलेलं आहे. 10ची पॉवर -6. आणि मोस्टली सगळे जे काय रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू असतील ते तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअसवर 20 अंश सेल्सिअसवरच तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील. सगळे चार्ट वगैरे असतील तर नसेल तरी बाय डिफॉल्ट 20 डिग्री सेल्सिअसच कन्सिडर करा. ओके, ही व्हॅल्यू वगैरे डायरेक्टली विचारली जाऊ शकते. नेक्स्ट काही स्लाईडमध्ये तुम्हाला त्याची टेबल आहे ते प्रोव्हाइड करून देईन. तर तांब्याच्या बारीक बारीक तारा काढता येतात. इथे बघतोय आपण किती बारीक बारीक तारा काढलेल्या आहेत आणि यावर सोल्डरिंगसुद्धा करता येतं. आपण ITIला केलं असेल किंवा डिप्लोमा डिग्रीच्या वेळेला पण केलं असेल किंवा शाळेत तर मी म्हणणार नाही पण कधी ना कधीतरी आपण केलं असेल सोल्डरिंग, ॲटलिस्ट घरी तरी केलं असेल. तर काय तांब्याचे फायदे, ह्याची ताणशक्ती म्हणजे टेन्शन जे आपण म्हणतो टेन्साईल स्ट्रेंथ ती जास्त असते आणि मेकॅनिकल स्ट्रेंथसुद्धा जास्त असते. गंज चढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यावर चुंबकाचा परिणाम होत नाही. मॅग्नेटिक फील्डचा ह्याच्यावर काहीही असर होत नाही. त्यामुळे त्याची वाहकता म्हणजे कंडक्टिव्हिटी उत्तम असते. कुठे कुठे यूज करतो सगळीकडेच ऑलमोस्ट. हेडलाईनचे एक कंडक्टर ओव्हरहेड लाईनचे, ओके हेडलाईनचे नाही ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर म्हणून आपण त्याचा यूज करतो. सोबतच वायर आणि केबल ते तर आपल्याला माहिती आहेत. अर्थिंग वाइंडिंगसाठी यूज करतो. इलेक्ट्रोड अर्थ कंडक्टर आणि उच्च प्रवाह क्षमतेचे कॉन्टॅक्ट म्हणून किंवा बसबार म्हणून पण आपण त्याचा यूज आहे ते करू शकतो. बसबार म्हणजे नथिंग बट एक कॉमन एक कंडक्टरच असतो ज्याच्यामधून आपण हवं तेव्हा टॅपिंग वगैरे काढून घेऊ शकतो. ओके, साधा एक कंडक्टरच असतो त्याच्यामधून आपण हवं तेव्हा व्होल्टेज किंवा हे ते घेऊ शकतो फक्त साधं कनेक्शन करून. ब्रास आणि ब्रॉन्झ हे 2 मिश्र धातू आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण तांब्याचा वापर करतो. ओके, ब्रास आणि ब्रॉन्झ कशापासून बनवलं आपण थोड्याच वेळात बघूया. तर तुम्ही सुद्धा तोपर्यंत गेस करा आपण कशापासून बनवलं की ह्याच्यासोबत काय काय असतं अजून तांब्यासोबत. करेक्ट, DC मशीनमध्ये कम्युटेटर व ब्रशेस इत्यादीसाठी तांब्याचा उपयोग केला जातो. ओके, ब्रशेससाठी मोस्टली नाही म्हणता येत कारण ब्रशेससाठी आपण कार्बन ब्रशेस म्हणतो, कार्बनचा वापर केला जातो. पण कम्युटेटरला आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर 3 नंबरला येतो आपला कोण ॲल्युमिनियम. करेक्ट, 1 नंबर चांदी लिहून टाकतो. 1 नंबर चांदी, 2 नंबर सिल्वर, 3 नंबरवर कोण आला आता 3 नंबरवर आलं ॲल्युमिनियम. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो AL 3 नंबरवर येतो. तर हे 3 तरी लक्षात असलेच पाहिजे आपल्या. तर ॲल्युमिनियमचं काय आहे, का आपण ॲल्युमिनियमकडे जातो आहे तर भारतामध्ये कॉपरचा तुटवडा आहे. ओके, भारतामध्येच नाही म्हणेन ओव्हरऑल जगातच म्हणेन की कॉपरचा तुटवडा भासत असल्यामुळे त्याचे जास्त अवेलेबिलिटी नाही आहे आणि सोबतच तांब्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे, कॉस्टली आहे. त्यामुळे आपण ॲल्युमिनियमकडे हळूहळू वळतो आहे. ॲल्युमिनियम का तांब्याखालचा एक चांगला ऑप्शन आहे दिले. तांब्याच्या खालोखाल हा एक चांगला कंडक्टर आहे कारण याची वाहकता तांब्यापेक्षा 40%ने कमी आहे. ओके, थोडं जास्त कमी असं म्हणू शकतो. थोडं जास्त म्हणजे ॲज इन 40%ने कमी आहे पण ठीक आहे. पण त्याच्याबद्दल जर तुम्ही रेजिस्टन्स वगैरे त्याचा बघितला तर 2.83 मायक्रो ओहम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलका आहे तो तांब्यापेक्षा 1/3 पट म्हणजे ऑलमोस्ट 33%ने तो हलका आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं
मुबलक प्रमाणात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि तांब्यापेक्षा फार स्वस्त आहे. तर त्यामुळे इकडे 40% जरी कमी असलं तरी हे 2-3 फॅक्टर आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की एकतर तो हलका आहे वजनाने, दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर त्याचा साठा अवेलेबल आहे, स्टॉक बरेच भरलेला आहे आणि तांब्यापेक्षा तो ऑब्व्हियसली स्वस्त आहे. त्यामुळे आपण थोडी बहुत इथे ॲडजस्टमेंट करून घेऊ शकतो. ॲल्युमिनियम कुठे कुठे यूज करतो, जिथे जिथे कॉपर होतो ऑलमोस्ट सगळीकडे तिथे यूज केला जातो. वाइंडिंग म्हणून यूज केला जातो. ओव्हरहेड लाईन्समध्ये, केबल, वजनाच्या हलक्या उपकरणांमध्ये जिथे लाईट वेट हवं आहे तिथे, बसबार वगैरे, स्पेशली लग्ससाठी वगैरे. हे लग्स म्हणजे काय, ज्याच्यात आपण केबल वगैरे इन्सर्ट करून इथे पुढे टर्मिनल कनेक्शन आहे ते करतो त्याच्यासाठी. ओके, लग्स साबण नाही, लग्स म्हणजे ह्याच्यामध्ये केबलचं, करेक्ट. तर हे पण आहे ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील रिएन्फोर्स. तुम्ही ऐकलं असेल कधी ना कधी ACSR. त्याच्यामध्ये हे बाहेरचे जे स्ट्रँड्स आहेत ते ॲल्युमिनियमचे असतात आणि मधलं जे आहे ते स्टीलचं असतं. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघून घेऊया. त्यानंतर येते 4 नंबरला पितळ किंवा ब्रास. ओके, हे रँकिंग वाईज आता नाही आहे, यापुढचे आपण ओव्हरऑल फक्त गुड कंडक्टर बघूया. जे टॉप 3 आहेत ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले, जे 3 विनर आहेत ते. तर ब्रासमध्ये तांबा येते 60% होतं आणि झिंक येते म्हणजे जास्त आहे ते 40% यूज होतं. डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ह्याच्या रेशोमध्ये तांबं जास्त असतं किती % असेल, जास्त असतं किती % असेल. काही ठिकाणी तुम्हाला 50-50% वगैरे पण दिसून येईल, काही ठिकाणी दिलेलं आहे, पण 60-40% ह्याचं करेक्ट आन्सर येईल मोस्टली. हा एक मिश्र धातू आहे आणि ह्याच्या पातळ पट्ट्या बनवणं सोपं असतं. मेन ठिकाणी काय आहे, ह्याचा सगळ्यात फायदा काय आहे, ह्याची जी ताणशक्ती आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आहे, ती तांब्यापेक्षा चांगली असते. करेक्ट, तांबा 60% आहे, पण ह्याच्यामध्ये आपण झिंक ॲड केल्यानंतर ह्याची जी काय ताणशक्ती आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आहे, ती याची खूप जास्त वाढते. स्विचेस, होल्डर, फ्यूज, सॉकेट्स किंवा टर्मिनल कॉन्टॅक्ट पट्ट्या, टर्मिनल बॉक्समध्ये नट बोल्ट, इथे एक्झाम्पल पण दिलेत म्हणजे तुम्हाला व्हिज्युअली बघता येतील. आणि हे सगळं जे आहे ते आपण सुबोध विद्युतशास्त्रामधूनच आपण रेफर केलेलं आहे. पण फक्त कधी कधी पुस्तक वाचताना डायग्राम वगैरे नसेल तर थोडं लक्षात राहायलासुद्धा प्रॉब्लेम होतो किंवा थोडं बोरिंग वाटू शकतं. म्हणून मी ते मध्ये डायग्रामसुद्धा टाकून तुम्हाला इझिली समजायचा ते एक सोपा प्रयत्न केलेला आहे, छोटासा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट आहे टीन आणि लीड. तर ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, मेन्शन पण मी केले तिथे. टीनचा वितरण बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉईंट आहे तो 232 आहे, डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. आणि जो लेडचा वितरण बिंदू आहे तो 327 डिग्री सेल्सिअस इतका आहे. कुठे कुठे यूज करतो आपण, सोल्डरिंग मेटल किंवा फ्यूज तारा बनवण्यासाठी यूज करतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. सोल्डरिंग कधी ना कधी वापरली असेल किंवा केबलची जी काय आर्मरिंग असते ज्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ दिलेली असते, इथे वरती कुठेतरी असते आर्मरिंग. त्यानंतर लीड शीथ ज्याला आपण म्हणतो, जर तुम्ही केबल कन्स्ट्रक्शन बघितलं असेल तर त्याच्यामध्ये लीड शीथ असते आणि वरती इथे असतं आर्मरिंग. तर या दोन्हीसाठी आपण यूज करतो आणि टेलिफोनच्या वायरमध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. त्यानंतर आहे गॅल्वनाइज आयन, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये G आणि I असं म्हणतो. तर लोखंडावर जस्ताचा जर थर दिला तर त्या लोखंडाला आपण गॅल्वनाइज आयन असे म्हणतो. लोखंड म्हणजे काय म्हणतो, आयन, आणि त्याला गॅल्वनाइज करतो. तर लक्षात कसं ठेवाल, तर जस्त म्हणजे काय असतो, झिंक, आणि इथे GI ह्याच्यामध्ये पण आहे G. तो G, झ हे सगळे एकमेकांसाठी ऑलमोस्ट सेम साऊंड करतात. तर लक्षात येईल तुम्हाला की जस्ताचा किंवा झिंकचा किंवा ओके, GI जस्ताचा त्याच्यावर कोटिंग केलेला असतो त्या लोखंडाला आपण गॅल्वनाइज आयन असे म्हणतो. ह्याचं सगळ्यात टॉपमोस्ट ह्याची क्वालिटी आहे की ह्याच्यामध्ये आपलं कोरोजन होत नाही किंवा गंज त्याच्यावर लागत नाही. त्यामुळे बरेचसे नटबोल्ट वगैरे जेव्हा असतील तेव्हा ट्रान्समिशनमध्ये सुद्धा आपले जे का टॉवर वगैरे असतं तेव्हा बऱ्याचदा आपण GIचे जे नटबोल्ट वगैरे असतात ते आपण यूज करतो. त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ खूप जास्त असते, ताणशक्तीसुद्धा खूप जास्त चांगली असते. त्यामुळे ह्याचा आपण लाईनसाठी वगैरे यूज करत नाही, पण त्याचा ACSR कंडक्टरमध्ये कंडक्टरची ताणशक्ती वाढवण्यासाठी किंवा अर्थ कंडक्टर, गार्ड वायर, स्टे वायर, अर्थ इलेक्ट्रोड ह्याच्यासाठी आपण जास्त यूज करतो. ओके, ते लिहिलेलं आहे. ह्याची वाहकता कमी असते म्हणून सहसा लाईन कंडक्टरला नाही यूज करत आपण, पण ह्याच्यामध्ये गंज लागत नाही, ही ह्याची सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. त्यामुळे बाकी ठिकाणी ह्याचा यूज होतो. करेक्ट, ॲल्युमिनियम आणि जे काय कॉपर आहे ते आपण लाईनसाठी मोस्टली यूज करतो. चला पटपट क्वेश्चन बघून घेऊया. खालील गुड कंडक्टरपैकी डॅश हे किमतीने स्वस्त आहे, कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर की ब्रास. ओके, तर ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली गुड कंडक्टर म्हटलेलं आहे, तर त्याच्यामधून आपल्याला
ब्रास पण एक वेळ कन्सिडर करू शकतो आपण, पण ॲल्युमिनियमच ह्याचं करेक्ट उत्तर येऊ शकतं. आता कॉस्टिंग वाईज जर बघितलं तर कंपॅरिझन करताना मोस्टली आपण कॉपर ॲल्युमिनियमचं करतो आणि सिल्वरचं, या तिघांचंच कधी पण कंपॅरिझन करतो आपण. तर ह्या तिघांमध्ये जो सगळ्यात स्वस्तात स्वस्त आहे या तिघांमध्ये विथ चांगली कंडक्टिव्हिटी तो आहे ॲल्युमिनियम. त्यामुळे ह्याचं आपण ॲल्युमिनियम करेक्ट उत्तर देऊन येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या सामग्रीची विद्युत चालकता सर्वाधिक आहे, म्हणजे विच मटेरियल हॅज द हायेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके, हे कन्व्हर्जनमध्ये कदाचित मराठीमध्ये थोडे बहुत शब्द कमी जास्त होतील वरती खालती, तर ते समजून घ्या. इंग्लिशमधून तुम्हाला तसे समजून येईल, पेपरमध्ये आपल्याला दोन्ही लँग्वेजमध्ये येणार आहेत. सो विच मटेरियल हॅज द हायेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, स्टील, सिल्वर, ॲल्युमिनियम की लीड. करेक्ट उत्तर बरोबर आहे सिल्वर, ह्याचं करेक्ट उत्तर येईल. ह्याची कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते आणि आपण रँकिंग पण बघितली, 1 नंबरला येतो करेक्ट सिल्वर, 2 नंबरला येतं कॉपर आणि 3 नंबरला येतं कोण, येस ॲल्युमिनियम. हे तिन्ही आपले करेक्ट आले. तुमचे क्वेश्चन मॅक्झिमम करेक्ट येतील जर तुम्ही लेक्चर नीट व्यवस्थित बघितलं तर, आणि सोबतच तुम्ही बाकी क्वेश्चनची सुद्धा प्रॅक्टिस केली तर तिथे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ओके, वळूया आपण पुढच्या टॉपिककडे.